नमस्कार मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे. तर 2026मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रतवैकल्य, सण, पूजाविधी या सगळ्या गोष्टी आल्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्याचे जे नियम आहेत, तर हे नियम प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना माहीत असायलाच हवेत. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसंच या विशेष महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, या 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर या चुकूनही तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीतर घरात तुमच्या गरिबी, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होणार आहे. तर ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही आणि म्हणून या पवित्र महिन्यामध्ये त्यांच्याकडून कळत न कळत या चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत, तसंच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि हो, तुम्ही यामुळे एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसंच व्हिडिओला हाईप देखील नक्की द्या. पैसे कमवण्यासाठी मैत्रिणींनो, आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट, मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात, म्हणजेच कष्ट करूनच ते मोठे झालेले असतात आणि म्हणून त्यांना आनंदाचे दिवस हे आलेले असतात. पण कधी काय होतं, काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात. आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना किंवा इतरांना दोष देतो की याच व्यक्तीची नजर मला लागली असेल किंवा याच व्यक्तीला माझं चांगलं सहन होत नाही आहे किंवा अशा व्यक्तीमुळं आमची प्रगती होत नाही किंवा काही लोकांनी आमच्यावरती जादूटोणा किंवा काहीतरी करणी बाधा, नजरबाधा केली आहे आणि म्हणून आमची प्रगती ही खुंटत राहिलेली आहे किंवा काही कालांतरापूर्वी आमचे दिवस हे खूप चांगले होते, पण अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी आपण काय करतो तर इतरांना दोष देत असतो. तर बघा, यासारख्या गोष्टीसुद्धा असतात, म्हणजे लोकांची नजर जी आहे तर ती सुद्धा लागत असते. पण कधी आपल्या काहीतरी चुका ज्या असतात ना, त्या चुकासुद्धा आपल्याकडून कळत न कळत आपल्याच हातूनच होत असतात आणि याचे विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरात गरिबी, दरिद्रता ही हळूहळू येऊ लागते. बरेच लोक काय करतात, सूर्यास्तानंतर बघा 6:30 ते 7 वाजल्याच्या नंतर काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी लोक राहतात, आपले शेजारी जे असतात, ते आपल्याकडे काही वस्तू 6:30 ते 7च्या दरम्यान मागायला येतात आणि आपण दिवस मावळला नाही, नको म्हणून आहे तर ती देतो. पण बघा मंडळी, श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहे. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत. अगदी तुमचा सख्खा भाऊ असला तरीसुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत. तर तुम्ही या वस्तू दिल्यात तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः हाताने दुसऱ्यांना देत आहात. तुमचं चांगलं नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहात, असा याचा अर्थ होतो. आणि बघा, हा महिना आहे ना,
जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचे चांगले परिणाम हे दिसून येतात. पण वाईट कर्म कराल तर मात्र त्याचे वाईट परिणाम देखील तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. म्हणून ज्या आपल्याला चुकूनही वस्तू आहेत त्या द्यायच्या नाहीत, त्या बघायच्या आहेत. तर बघा, यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची वस्तू ती म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांची पूजा सामग्रीचं सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो, श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि पूजेचा काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे, तो वाचायला दे, तर असं आपले शेजारी आपल्याला बोलतात. पण आपलं ग्रंथ हे सुद्धा ही आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसंच आपल्या पूजा सामग्रीचं काही साहित्य असेल, मग यामध्ये बघा पूजेचं काही सामान असू शकतं, हे सुद्धा सामान आपल्याला कोणालाही द्यायचं नाही. भले आपल्याला वाईट वाटेल किंवा कोणी आपल्या मदतीला आलं आणि आपण ते त्याला देत नाही आहे. मदत करणं हे सुद्धा एक पुण्यधर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. मदत करणं ही सुद्धा, दान करणं, पण ते एका लिमिटमध्ये केलं पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला माहिती असायला हवं किंवा कळायला पाहिजे. आणि हो, आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडेही कधीही मागू नका. मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो मात्र दान करू शकता. यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले जे पदार्थ असतात, मग दुधापासून बघा दही, ताक आपण बनवत असतो, तर यासारखे पदार्थ, त्यासोबतच तेल किंवा तूप, हळद या लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीचं प्रतीक आहेत, लक्ष्मीकारक आहेत. म्हणून या वस्तूसुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करायला जात असतो तेव्हा शिवालयामध्ये जातो किंवा शिवाच्या मंदिरामध्ये जातो, तेव्हा आपण शिवलिंगावर दूधसुद्धा अर्पण करत असतो. आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारील एखादी व्यक्ती किंवा एखादी लेडीज वगैरे पूजा करत असेल, एखादी बाई पूजा करत असेल, तर ती आपल्याला म्हणते की तुमच्याकडे दूध असेल तर द्या किंवा आपल्याकडे दूध मागू शकते. तर अशा वेळी तुम्ही जे दूध घरून आणलेलं आहे पूजेसाठी ते देता, तर ते चुकूनही कोणाला देऊ नका. कारण बघा, श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू ती म्हणजे दूध, पांढऱ्या वस्तू आणि दुधापासून बनवलेल्या वस्तूंच्या असतात. तर त्या वस्तू ज्या आहेत ही आपली मुख्य संपत्ती असते आणि म्हणून या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही तुम्हाला द्यायच्या नाहीत. तसंच या श्रावण महिन्यामध्ये लवंग आणि हिरवी वेलची जी आहे तर त्यासुद्धा लक्ष्मीकारक वस्तू मानल्या जातात. म्हणून या वस्तूसुद्धा या महिन्यामध्ये चुकूनही तुम्ही कोणालाही देऊ नका. कारण बघा, आता पुढची जी वस्तू आहे ना ती म्हणजे धणे. या वस्तू तुम्ही संध्याकाळीसुद्धा देऊ नका आणि संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुखसमृद्धी यामुळं निघून जाते. तसंच या महिन्यामध्ये जर तुम्ही पूजेसाठी बेलपत्र आणलं आहे तर मी सहज तुमच्याकडे इतर कोणी बेलपत्र मागितलं तर या महिन्यामध्ये कोणालाही तुम्ही हे बेलपत्रसुद्धा देऊ नका आणि कोणाकडून मागूसुद्धा नका. कारण बघा, जर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्र कोणाला दिलं तर आपल्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतात असं मानलं जातं. तसंच या पवित्र महिन्यामध्ये पैसे किंवा दागिने उधारीवर देणं आवर्जून टाळावं, यामुळे आर्थिक नुकसान होत असतं. म्हणून जर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आलं असेल तर तुमचं एखादं समजा मंगळसूत्र असेल तर ते सुद्धा एखादी व्यक्ती तुमच्याकडे मागत असेल तर ते मंगळसूत्रसुद्धा तुम्ही चुकूनही कोणाला द्यायचं नाही. स्वतःचे दागिने कोणालाही तुम्ही देऊ नका. मग मंगळसूत्र असेल किंवा त्या जागेवरती दुसरी कोणतीही वस्तू असेल. महिलांमध्ये पैशाची उधारीसुद्धा देऊ नये. तर आपण या महिन्यामध्ये उधार पैसे जर दिले तर ते परत आपल्याकडे येत नाहीत आणि या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतः काढून देत असतो. त्यामुळं या महिन्यामध्ये
उधारी घेऊ नका आणि उधारी देऊसुद्धा नका. ही गोष्ट मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच लक्षात ठेवायची आहे. यानंतर मित्रांनो, पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ. तर बघा, इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला जायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचं आहे आणि त्या व्यक्तीचं घड्याळ सापडत नाही आहे किंवा तुमच्याकडे आहे आणि त्या व्यक्तीकडे नाही आहे, तर 5 मिनटासाठी मला घड्याळ हवं आहे असं कोणी म्हणत असेल, अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणी घड्याळ मागत असेल तर ते घड्याळ तुम्ही अजिबात देऊ नका. कारण का बघा, आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य सुरळीत सुरू आहे. तर आपली चांगली वेळ ही आपण दुसऱ्याला देऊ नये, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बंद पडलेल्या घड्याळ हे घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. वर्षानुवर्ष ते तसंच तुम्ही पडलेलं ठेवलेलं आहे. तुम्ही घरामध्ये जर कपाटामध्ये असंच बंद पडलेलं घड्याळ ठेवलं असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल तर मग तुमच्या हातात असेल किंवा घरातलं असेल तर ते लगेच दुरुस्त करून आणा किंवा घरातून ते बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ हे आपली प्रगती देखील थांबवत असतं आणि म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. या सर्व गोष्टी अगदी छोट्या वाटतात, पण त्यांच्यामध्ये स्वतःची एक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात आणि त्याला कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या स्वतःवरती आणि आपल्या घरावरती त्याचा होत असतो. आता या वस्तू निर्जीव असतात, पण आपल्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम हा खोलवर होत असतो. आता आपण पाहूया की पुढची वस्तू जी आहे ती कोणती आहे. तर बघा, पुढची वस्तू म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरं वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा तिथं पांढरं वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते वस्त्र, मग साडी असू देत, ड्रेस असू देत, शर्ट असू देत, हा सुद्धा तुम्हाला कोणालाही द्यायचा नाही आहे. मग एखादा जर पांढरा शर्ट असेल किंवा पांढरं वस्त्र असेल, हे सुद्धा तुम्हाला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचं नाही. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, नवरा बायकोमध्ये मतभेद येतात आणि हो, आपले पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण थोड्या वेळासाठी तुमच्याकडे कोणी मागत आहे आणि त्या व्यक्तीने घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिटर्न देत असेल तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. तुम्ही दान करू शकता, पण तुमचं वस्त्र तुम्ही द्यायचं नाही. श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तू या कोणालाही देऊ नयेत असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. तसंच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे चुकूनही दान करू नका. यामुळं तुमच्यासोबत अगणित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये तर काळे कपडे चुकूनसुद्धा दान करू नयेत आणि ते घालूसुद्धा नयेत. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशाच स्त्रिया आणि पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका. यामुळे तुम्ही उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर तुम्ही उधारीमध्ये घालवाल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे आणि जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्येच तुम्ही ॲडजस्ट करा, पण कोणाकडेही तुम्ही उधार पैसे मागू नका किंवा कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका. कारण हा पवित्र महिना आहे. आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देतोय हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत. आपल्याकडून चुका होऊ नये द्यायच्या नाहीत. यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या किंवा इतर कुठल्याही घरामध्ये बैल हा प्राणी आला तर त्याला हाकलवून लावू नका. एखादी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी एखादी व्यक्ती लसूण, कांदा मागायला येते, तर तो लसूण किंवा कांदासुद्धा आपण कोणाला द्यायचा नाही.
यामुळं आपल्या घरामध्ये अडचणी दोष निर्माण होतात. लक्ष्मी माता क्रोधित होऊन आपलं घर सोडून जाऊ शकते. आता काही वस्तू ज्या आहेत त्याला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाहीत. या महिन्यामध्ये लसूण, कांदा हे सुद्धा पदार्थ जे आहेत तर ते खाणंसुद्धा टाळावं, कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात. आणि हो, बऱ्याच जणांना या महिन्यामध्ये कांदा पूर्णपणे बरेच लोक वर्ज करत असतात बघा. तर तुम्हाला संपूर्ण श्रावण महिना शक्य नसेल तर किमान सोमवारी तरी तुम्ही कांदा खायचा वर्ज करायचा आहे. तसंच या महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहारी पदार्थांचं सेवनसुद्धा करायला टाळायचं आहे. हे जे काही नियम आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत मैत्रिणींनो, तर घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळायच्या आहेत. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते. आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.